बातमी मालेगावची आहे। मालेगावमध्ये बोगस शिक्षक कर्मचारी भरती प्रकरणात गुन्हा आता दाखल होऊन 45 दिवस उलटलेले आहेत, तरी सुद्धा आरोपी अद्यापही फरार आहे। शालार्थ आयडी प्रस्तावात मंत्रालयाचं बनावट पत्र जोडलं असून प्रस्तावात शिक्षण अधिकारी म्हणून आणि शिक्षण उपसंचालक म्हणून एकाच अधिकाऱ्याच्या स्वाक्षऱ्या असल्याचा आरोप तक्रारदार शेखर पाटील यांनी केलाय। या मागचा आका कोण याचा पोलिसांनी शोध घ्यावा अशी मागणी केली जाते। या सगळ्या संदर्भात तक्रारदार शेखर पाटील यांच्याशी संवाद साधलाय आपले प्रतिनिधी विशाल मोरे यांनी। नागपूर पाठोपाठ नाशिक जिल्ह्यातला जो मालेगाव आहे, मालेगावात सुद्धा शिक्षण क्षेत्रातला इतका मोठा घोटाळा जे सामाजिक कार्यकर्ते आहे शेखर पाटील यांनी उघडकीस आणला आहे। शिक्षण अधिकारी कार्यालयाकडून मंत्रालयाचं बनावट पत्र बनवून शालार्थ आयडी साठी प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे आणि त्या प्रस्तावावरती एकाच पत्रावर 2 सह्या आहेत आणि दोघी सह्या एकाच अधिकाऱ्याच्या आहेत असा मोठा भ्रष्टाचार समोर आलेला आहे शिक्षण विभागाकडून। परंतु छावणी पोलीस स्टेशनमध्ये आज 45 दिवस झालेले आहेत गुन्हा दाखल होऊन। एवढा मोठा गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे, शासनाचे करोडो रुपयाची लूट झालेली आहे, परंतु आज रोजीपर्यंत कुठल्याच मुख्य आरोपी सोबत जे अजून 7-8 आरोपी आहेत त्यांना कोणालाच अजून अटक करण्यात आलेली नाही। याबाबत यांच्या पोलिसांकडून यांना जे अभय मिळतं आहे याचा मागचा आका कोण हा आता प्रश्न पडलेला आहे। माझी शासनाला विनंती आहे की शासनाने याच्यात गंभीर लक्ष देऊन याची संपूर्ण चौकशी करण्यात यावी, ही माझी मागणी आहे। जवळपास 1 महिना उलटून सुद्धा या गंभीर प्रकरणावर एकही आरोपी अटक नाही, यामुळे हे प्रकरण कुठेतरी एक संशयास्पद आहे। आणि नागपूर नंतर जर नाशिक जिल्ह्यात एवढा मोठा शिक्षणाचा जो घोटाळा झाला आहे त्याचा आका कोण असा प्रश्न आता तक्रारदारांनी विचारला आहे। मी विशाल मोरे, लोकशाही न्यूज, मालेगाव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।